हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज खूप स्पेशल डे आहे, कारण आम्ही कुठेतरी जाणार आहोत. ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघून घ्या. आणि एवढा दिवस मला ब्लॉग बनवता आला नाही, कारण मी पारायणाला बसले होते आणि कालच संपलं ते. आणि मला ते गाडीवर बसायचं नव्हतं, सोफ्यावरती बसायचं नव्हतं, एकच भाजी खायची होती. त्यामुळे कुठे जाता पण आलं नाही, कोणाच्या इथं जात पण नसतात. तर त्यामुळे मी ब्लॉगच बनवला नाही. तर इथून पुढे मी बनवेल आणि आज खूप मस्त होणार आहे, खूप क्रेझी व्हिडिओ बनणार आहे. आणि आता मी खात आहे पुरणपोळी आणि रस आंब्याचा. मला पुरणपोळी आवडत तर नाही, पण आता झोपेतून उठले, फ्रेश झाले आणि मला एवढ्या जोरात भूक लागली ना. भातच खायचं होतं, पण भात संपला. आता मला याच्यावर हे करावं लागेल, आता खावं लागेल. पोटात खूप भूक लागली. इथं भैया पण आला आहे जेवायला, सोबत भुजिया घेऊन आलं. एवढूशीच तुले, मला 7 दिवस काही खायचं नव्हतं, तर भुजियाचं पॉकेट पूर्ण असं संपून टाकलंय. आलू भुजिया आणि आईस्क्रीम पण. आईस्क्रीम बी संपवला, एक डब्बा आहे. बघा सुरू होता काय की माझं भैया. आणि इथं आम्ही मॅच बघायलो आणि पप्पा पण बघायला. कालची मॅच आहे, काल संध्याकाळी लाईट गेलती म्हणून मॅच बघताच आली नाही. तर आज सकाळी बघायला होतं. पोळी घे आता, चला जेवण घेऊन घेता. पण आंब्याच्या रसापेक्षा ना आंबा खायला जास्त मजा येते. याला आवडते रस, मला नाही आवडत रस. मला आंबा आवडते खायला. सोबत रस चांगला लागतो. गाईस, आंघोळ वगैरे झाली. आता जायचं महादेवाच्या मंदिरला आणि दिवा पण लावायचा आहे. याच्यामध्ये आहे वात. अधिक खूप 7 दिवस झाले मी मंदिरात जायला नाही. ते पारायणाला बसले होते, तर सकाळी 4 वाजता उठायचं, पुन्हा जायचं मंदिरात, 8 वाजता यायचं वापस, मग परत जायचं आरती संपल्यानंतर. मग 10-12 वाजायचे, मग ते असंच जायचं. मग संध्याकाळी परत जायचं 6 वाजता, मग 7-8 वाजता परत घरी यायचं. याच्यामध्येच पूर्ण 7 दिवस गेले. मंदिरात जायला बिलकुल टाईमच भेटला नाही मला. गाईज, आता आम्ही आलो घरी देवाहून. तर आता काम वगैरे करून घेते ना, मग भेटूया आपण शूटला. इथं मम्मी झाडून काढाली. आज खूप उशीर झाला शूट करण्यासाठी आणि मी इथं रेडी झाले, साडी वगैरे घातले. आता शूट करायचं. आणि थोड्या पहिले झोपेतून उठले मी, थोडं खाल्लं वाल्लं, काय रोल केले होते मी, रोल्स खाल्ले. अधिक आता शूट करते. त्याच्यानंतर काही ते स्पेशल आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ते दिसणार आहे याच्या समोर. आता मला इथं शूट करायचे आणि इथं माताश्री झोपून आहे आणि इथं सिरियल बघायली. मी तेव्हापासून मला शूट करायचं आणि मॅडमचं इथं सिरियल बघणंच होणार चाललंय. कधी करायचं शूट? 4 वाजता. आता किती वाजले मग? आहे मला 6 वाजता रील पोस्ट करायची असते, एडिटिंग पण करायची असते. संभू झाला मला. अगं मामा, हे बघ नाही कसं. त्यामुळे म्हणलं होतं मी तुला, कापू नको समोरची केस म्हणून. केवढे तेवढूशी कापून काय मला ते हे बनायचे काय ते रे ना. आणि हे काय करायला, हे याचा व्हिडिओ बघायसाठी आता मोबाईल बघते, थोडीशी आयडिया काढते आणि त्याचाही व्हिडिओ बनवायचा, त्याचा बी एडिट करायचा. आणि मॅडम उठण्यात चालेल, मला व्हिडिओ एडिट पण करावं लागते, पोस्ट पण करावं लागते, टाइम लागते. त्यासाठी उठा. मग व्हिडिओ बनणं झालं की आपण चाय पिऊया, मला पियायची चाय. उठ ना ग मम्मा, उठ, चल उठ, पटकन उठ. आई कॅन्सर होते म्हणा जास्त लिपस्टिक लावल्यानं. हो ग, कुठं लावतो? हे मी अशी लावलेली, पुसून घे. नंतर व्हिडिओ झाल्यानं पुसून टाकते मी. हे बघ ना आई, माझी नस कशी दिसायली ग, किती बेकार दिसते मी हे नस दिसू लागल्यानं. पप्पालाही आहे अशी नस, आहे ना. हे म्हणतात ना, खूप किस्मतवाल्यांना अशी नस राहते. तू किस्मतवाली आहे जी की तुला अशी मुलगी आहे. मजाक मजाक मजाक. आई गो, लागलं ग. मी किस्मतवाली आहे जे की मला अशी फॅमिली भेटली, जे की एवढी फ्रीडम आणि एवढं प्रेम करणारी आणि एवढा सपोर्ट करणारे खूप जणांना नाही भेटत. हे ना मम्मी. आता तू माझे केस विचकू नको,
मम्मी नको ग, चल व्हिडिओ बनवूया. हात दुखायला माझा कॅमेरा पकडून पण निशक्तीपणा आलाय. एवढं झोपून पण मला परत झोपी आली मम्मी. संध्याकाळी परत झोपी जातो मी आता थोड्या लवकर. गाईस शूट झालेला आहे. आता भैयाचा शूट राहिलेला आहे. त्यानं काय पेपर ते घेऊन थांबले की इथं मम्मी पडली. आता मम्मी म्हणली भैयाचा शूट आहे, तू करून घ्या तुम्ही तुमचं दोघं जण. आता शूट केल्यानंतर एडिट करते आणि नंतर पोस्ट करते. मग तुम्हाला काहीतरी दाखवते नाही काहीतरी स्पेशल आहे, मी जे सकाळी म्हणलं होतं ते. गाईस इथं आम्ही रेडी झालेलो आहोत. जे की तुम्हाला मी म्हटलं होतं मी खूप एक्साइटेड आहे. तुम्हाला काहीतरी समोर दिसणार आहे. तर आज आम्ही जाणार आहोत मेळ्याला. इथे लागलेला आहे आणि तिथे झलपरी सुद्धा आहे. सो आय नो ते नकलीचे असते, बट एक्साइटमेंट खूप वाढत चालली मला बघायला. मला बघायचं आहे कशी दिसते काय नाही. तिथे मस्तपैकी फिरायचं वगैरे. आणि पप्पासाठी इथं खिचडी केलेली आहे. आणि मी इथं काहीतरी ते नवीन ट्राय करणार होते मॅगीचं, पुढे बिडे वेपर्स वगैरे टाकून. तर आल्यानंतर खा म्हटली मम्मीनं. तर चला मम्मीला बघूया. तयार झाली मम्मा पण. मम्मा इकडे हे बघा. हाय 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 करते हाय. आणि भैया इथं रेडी झालेला आहे टोपी बिपी घालून. सो चला जाऊया आता, मस्त एन्जॉय करूया. मम्मी तू बसणार आहे त्याच्यात? बसणार आहे बाबा, मी तर नाही बसणार आहे. हा मी आता सांगायला आपल्याला भीती वाटते. मी फक्त मध्ये जाईल, असं फिरेल, हे करेल आणि परत येईल. मला जर काय आवडलं तर घेईल मी. आणि ते कशात बसणार नाही, मला उलटी होते. मम्मी बसेल, मम्मी आणि भैया त्यांना आवडते. अगो किती मस्त दिसायले लाइटिंग मुळे. बघ ना चेहरा. कॅमेराची क्वालिटी खराब आहे पण यार इथं बँगल्स यार काय खतरनाक आहेत. खूप भारी भारी आहे. आम्ही एवढं लवकर आल्या ना की आता खूप लवकर आल्या. इथं कोणीच नाही. आणि मला ना ते मोबाईल पाहिजे, ते रब्बलचं ते गेम वाला, पण ते सापडणंच चला मला. किती 4-5 दुकानामध्ये मी शोधले. ची राईट पाहिजे त्याच्यामध्ये बस. कशात बसायचं? मम्मी चल 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 मी बसवते पण तू बसायला पाहिजे ना त्याच्यात. हा चल चल याच्यात पण बस. हा चल ना. ते बघ मम्मी, आज तू माझी मम्मी बनायचं सोडून देऊन मी तुझी मम्मी बनले का? मला ते खेळायचं. हा बाई ते आपलं वय नाहीये खेळायचं. आता खेळायचं काय नाही. 60 किलो वजन आहे तुमचं. 60 किलो ते फुटूनच जाईल. मम्मी ते खेळायचं. हा चला आईज आम्ही आता जलपरी बघायला चाललो. खूप मस्त आहे यार. चला आता डायरेक्ट मध्ये जाऊया. ते गाणे चालू आहेत म्हणून आवाज येत नसेल माझा तेवढा, बट चला. एक्साइटेड मम्मा? एक्साइटेड? अरे काहीतरी म्हण ना, काहीतरी म्हण. एक्साइटेड म्हण. छान आहे. कशी वाटली जलपरी? एकदम छान. एवढं मस्त यार. ते फ्लायटीज पण द्यायले खतरनाक. लय भारी. हा म्हणला मी नाही जाणार बाबा. फोटो पण काढला नाही आणि व्हिडिओ पण बनवला नाही. लॉयल फॉर फ्युचर वाईफ आहे ना. सो गाईज झालं आमचं बघणं जलपरीला. आणि कसं वाटलं तुला? एकदम छान. आवाज खूप कमी येत असेल आमचा. हा तर फक्त बघत बसला होता. ते पण याला बघायला कटाळा येऊ लागला होता त्याला. होय मम्मी, त्याला कसं तरी होत आहे म्हणे. आता मोठ्या झुल्यामध्ये बसायचं आहे दोघांना. नाही बस. सो गाईज आता मम्मी आहे ना, मम्मी भैया त्या मोठ्या झुल्यामध्ये बसणार आहेत. त्या दोघांना तिथे पाठवायला मी. बसू जा. मला तर नाही बाबा, भीती वाटते. मी येत नाही. मरायचं का मला? भीती वाटते मला. दुरूनच राम राम याला. सो गाईज मम्मी भैया तिथे गेले. मी तर आता त्यांचा वेट करेन. बाई खतरनाक आहे एकदम.
अरे भाई मला भीती वाटाली, मला भीती वाटाली. कसं वाटलं? मज्जा आली. लय मजा आली. मज्जा आली. अरे वा, मस्त झालं मग. आता ते काहीतरी खाय ना आता इथं. मी नाही, मला ते त्याच्यावरती बसायचंय. ते काय म्हणतात जम्पिंग जपाक ते आहे ना तिथे, ते बसू देतात का एकदाच विचारूया ना आपण. मी म्हणत 15 वर्षाची आहे म्हणा. वजन तर कमीच आहे माझं, 42 किलो. चल बस. बघूत म्हणून त्यांना विचारू. मी तिथे विचारून आले, ते म्हणे तू लहान लेकरू आहे का? मी म्हणलो 42 किलो वजन आहे, तरी लहान लेकरांसाठी आहे म्हणे ते, 10 वर्षाच्या 12-13 वर्षापर्यंत. चला जाऊ द्या, दुसरं कशात बसून नसता घरी जाते मी. आता माझा मूड नाहीये, मला त्याच्यातच थोड्या बिड्या मारायच्या होत्या फक्त. काहीच तिकीट काढली, आता आम्ही ह्याच्यात बसणार. चला चला चल. भीती वाटली. फायनली गाईज आम्ही बसल्या. एक्साइटेड. साप काय खतरनाक आहे ते. चालू झालं आमचं. खतरनाक होतं. मी नाही बसणार पुढच्या वेळेस. मम्मी चक्कर आले मला. भाई साहब पूर्ण मोठे मी खाली टाकून दिली होती. इकडून चल. याच्याहून चांगलं पिझ्झा बर्गर खाल्लेलं आणि घरी जाऊन आराम केलेलं. हे खाल्लेलं जिरवायचं आहे फक्त. याच्यात बसल्या ना असं झालं, मोठ्या पाण्यामध्ये बसल्या कसं होईल बरं. कसं वाटलंय? भयंकर आहे, डेंजर आहे. मी पुढच्या वेळेस बसणार नाही, कशातच नाही बसणार. त्याच्या बासारे होते केस बघला का पूर्ण असे झाले होते माझे. 36 कोटी देवा आठवले होते. तुझ्या आईच्या याच्यातच मुंडी ठेवली होती. हा, अरे डोकं गरगन फिरले माझे. पोटावर कसं तरी होत. कसं वाटलं धुवा धुवा यायला. ते थंड थंड असं गोड ते पापडी भेटणं काय तसं, पण आता ते जीप चरचर करायली हे ना. नाही ग, थंडगार वाटायला. माझी चरचर करायली जीप. असं काय होते ह्याच्यामध्ये बसण्यापेक्षा असं काही खाल्लेलं बरं. तिला ते खायचंच होतं पहिले पण. हा, जीप चरचर करायली ग माझी. हा, आता करायला. पण ते असं वाटू लागलं असं धुवा. मम्मीचा तर नाकातून पण धुवा येऊ लागला. हसू लागले व्हिडिओ बनवायला तर. पण मस्त होतं बाई, छान एकदम. मला नाही ह्याच्यात पण बसायचं होतं. आणि काय करावं याच्यात, त्याच्यासाठी वय लय कमी पाहिजे. तर आता आम्ही डायरेक्ट घरी चालल्या. सो चला आता जाऊया. नाही घरी नाही, आपण जेवणार आहे ना बाहेर कुठं तरी, काहीतरी खाणार आहे बाहेर आम्ही. मजा आली ना? आली की नाही? खूप जास्त मजा आली. थँक्यू. मम्मीला माहित होतं आम्ही ना हमेशा घरीच राहते ना, तर मम्मीला वाटलं चला गडे लेकरं कुठं जायनात काय नात, थोडं एन्जॉयमेंट होते हे नाही. थँक्यू मम्मा. सो गाईज फायनली घरी आल्या आम्ही आणि भूक तर बिलकुल नाही आहे. ते गोल 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 डोकं फिरायले माझं. पप्पा येत नाहीत, पप्पाला आवडत नाही.
त्यामुळे पप्पा आले नाही. लास्ट टाइम पप्पा आले होते तर पप्पानी काहीच खेळत सुद्धा नव्हतं. हे ना पप्पा? सही पप्पा काय मजा आली, लय खतरनाक, लय मजा आली. पण माझं डोकं ते थोडं जास्तच फिरलं, ते गर 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 फिरलं. हा खूप जास्त खतरनाक होतं. सो गाईज, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.